आचमन म्हणजे काय? तर आचमन म्हणजे पाणी पिणे आणि हे पाणी पिणे म्हणजे काय? तर 3 वेळेला पाणी पिऊन 4थ्या वेळेला सोडणे. पूजन करताना जे काही आपण आचमन करतो, ते आपण आपल्या काया, वाचा आणि मनाची शुद्धी होणं आवश्यक असतं. काया, वाचा, मनाची शुद्धी करण्यासाठी आपण आचमन करतो. ह्यासाठी विष्णूंची आपण 3 नावं घेतो. पहिलं नाव ओम केशवाय नमः. दुसरं नाव ओम नारायणाय नमः. तिसरं नाव ओम माधवाय नमः आणि त्यानंतर चौथ्यांदा आपण ताम्हणामध्ये पाणी सोडून देतो. ओम गोविंदाय नमः. ज्या वेळेला आपण केशवाय नमः म्हणतो, त्यावेळेला आपल्या कायेची शुद्धी होत असते. ज्यावेळेला आपण ओम नारायणाय नमः असे म्हणतो, त्यावेळेला आपल्या वाचेची शुद्धी होत असते. ज्यावेळेला आपण ओम माधवाय नमः असे म्हणतो, त्यावेळेला आपल्या मनाची शुद्धी होत असते.